नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो टॉप 90 या बुलेटिनमध्ये. बुलेटिन पाहूया सुपरफास्ट 90 बातम्या. आरक्षणाबाबत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधक येणार होते, पण बारामतीतून फोन आला आणि विरोधकांनी बहिष्कार टाकला. तुम्हाला मतदान केलेल्या समाजानं तुमचं काय बिघडवलं? बारामतीतूनच छगन भुजबळांचा पवारांना सवाल. शरद पवारांनी फोन केल्याचा भुजबळांकडे पुरावा आहे का? बैठकीचा अजेंडा आल्याशिवाय बैठकीला कसं जाणार? सुप्रिया सुळेंचा छगन भुजबळांना सवाल. बारामतीत जनसन्मान मेळाव्यात भुजबळ भाषणाला उभे असताना मराठा समाजाची घोषणाबाजी. एक मराठा लाख मराठाच्या घोषणाबाजीनंतर भुजबळांनी भाषण आटोपतं घेतलं. छगन भुजबळ खोटं आणि निराधार बोलत आहेत. भुजबळ मधल्या मला कुठल्या अधिकारानं सांगणार? पवारांना घेऊन या. गळ्यात हड्डी आल्यामुळं विरोधी पक्षाची आठवण येते. विजय वडेट्टीवारांचा भुजबळांवर पलटवार. तुम्ही इतक्या बैठका घेतल्या, आम्हाला कधी हाक तरी मारली का? तुम्हाला फक्त आग लावायची होती, आम्हाला फोन आला नाही. सरकार ओबीसी विरुद्ध मराठा वाद पेटवतंय. जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल. हौसे नवसे गवसे येतील आणि खोटं नरेटिव्ह पसरवतील. तुम्ही भावनिक होऊ नका, विकासाचं राजकारण करायला शिका. भावनिकतेनं विकास होत नसतो. बारामतीतून अजित पवारांचं जनतेला आवाहन. यश पचवायचं असतं आणि अपयशानं खचून जायचं नसतं. बारामतीत बोलताना अजितदादांचं कार्यकर्त्यांना आवाहन. सांध्यापासून बांध्यापर्यंत महिलांना 1,500 मिळणार. विधानसभेत महायुतीला निवडून दिलं तर योजना पुढे सुरू राहील. बारामतीत अजित पवारांचं वक्तव्य. शेतकरी कामगार पक्ष फोडण्याचं पाप शरद पवारांनी केलं होतं. आता उरला सुरला शेकाप पक्षही पवारांनी संपवला. शेकाप संपवण्याची सुरुवात आणि शेवटही पवारांनीच केली. आमदार सदाभाऊ खोत यांची टीका. चांगले दिवस आल्यानं आपण जुन्या काळातील संघर्ष विसरतोय. नितीन गडकरींनी भर कार्यक्रमातून कान टोचले. भाजप आणि काँग्रेसमध्ये वेगळेपण काय आहे? आपणही तेच काम केलं तर आपला येण्याचा फायदा काय? असाही केला सवाल. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 175 ते 180 जागा जिंकणार असं वातावरण. कधीही निवडणुका घ्या, मवियाला घवघवीत यश मिळणार. संजय राऊतांचा दावा. वर्षा निवासस्थानी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सदिच्छा भेट. आंध्र प्रदेशचे आणि महाराष्ट्रातील परस्पर सहकार्याबाबत चर्चा. केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू आणि खासदार श्रीकांत शिंदेंचीही उपस्थिती. अजित पवार यंदा बारामतीतून निवडणूक लढणार नसल्याची चर्चा. तर जय पवार यांना निवडणुकीसाठी उभं केलं जाऊ शकतं, अशी देखील चर्चा असल्याची माहिती. बारामतीत अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी पावसात भिजत ऐकलं अजित पवारांचं भाषण. लोकांमध्ये सहभागी होत भर पावसात सभेत जे आहेत ते सहभागी झाले. चंद्राबाबू नितीश कुमार यांना सद्बुद्धी सुचली तर सरकार कोसळेल. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया. घोडे बाजारामुळे जनता महायुतीला मतदान करणार नाही. अजितदादांवर फडणवीसांनीच आरोप केलेत. आता तेच क्लीन चिट देतात. सुप्रिया सुळेंचा निशाणा. अजित पवारांवर केलेले आरोप खोटे असतील तर फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसची माफी मागावी. सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. विधानसभा मतदारसंघावर कुणीही दावा करू नये असा वरिष्ठ पातळीवर निर्णय. सुनील तटकरेंची माहिती. लोकसभेतील उणिवा विधानसभेत भरून निघतील. महाराष्ट्रात लवकरच सन्मान यात्रा सुरू करणार असल्याचीही माहिती. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ऑगस्टला भरला तरी जुलैचेही पैसे मिळणार. फॉर्म भरण्याची घाई करू नका, अजित पवारांचा आवाहन. अजित पवारांविरोधात 7 कारखाने कोर्टात. शिखर बँक घोटाळा क्लीन चिटला आव्हान देणाऱ्या निषेध याचिका दाखल. अजित पवार यांच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता. शिखर बँक प्रकरणी क्लीन चिट देणं हाच एक मोठा घोटाळा. राऊतांचा निशाणा. आरोपीनं पक्ष बदल्यावर सरकार घोटाळ्यासंबंधित खटला बंद करतं असाही घणाघात. 19 तारखेला महायुती सरकारला आमच्या मागण्यांचं निवेदन देणार. मागण्या पूर्ण झाल्यास आमदारकीची निवडणूक लढणार नाही. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. बच्चू कडूंना कुठे जायचंय ते स्वतः ठरवतील. अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. मी महायुतीत आहे असं कोण म्हणालं? बच्चू कडूंनी केलं होतं वक्तव्य. काँग्रेसमधील मतफुटी प्रकरणी या आठवड्यातच कारवाई होणार. सूत्रांची माहिती. अशोक चव्हाण. बाबा सिद्दीकांच्या समर्थकांची मतं फुटल्याचा संशय. हायकमांडशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती.
काँग्रेसची मतं फुटली हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषय. अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. मतं फुटलेले आमदार चव्हाण समर्थक असल्याचा दावा. मी कुठलीही गद्दारी केली नाही, माझी बदनामी थांबवा. त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकरांची प्रतिक्रिया. मतं फोडलेल्या काँग्रेसच्या याच आमदारांनी चंद्रकांत हंडोरेंचा पराभव घडून आणला होता. काँग्रेस शिस्तबद्ध पक्ष, ते या आमदारांवर कारवाई करतील. राऊतांची प्रतिक्रिया. काँग्रेससोबत गद्दारी करणाऱ्या आमदारांची ओळख पटली. अनिल देशमुखांची माहिती. गद्दार आमदारांवर काँग्रेसकडून कारवाईच्या हालचाली सुरू असल्याचंही वक्तव्य. बीडमधल्या माजलगावमध्ये पंकजा मुंडे भावी उपमुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लागले. विधान परिषदेतल्या विजयानंतर समर्थकांची बॅनरबाजी. उद्यापासून विरशाळ गडावरील अतिक्रमण काढलं जाणार. जिल्हाधिकारी अमोल येडगेंचं संभाजीराजेंना आश्वासन. चर्चेनंतर संभाजीराजेंचं आंदोलन मागे. विशाळ गडावरील अतिक्रमणाविरोधात संभाजीराजेंची आक्रमक भूमिका. विशाळ गडावरील अतिक्रमण हटवण्याची संभाजीराजेंची मागणी, तर अतिक्रमण हटवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. जिल्हाधिकारी संभाजीराजेंसोबत बोलणं झालंय. गडावरील अतिक्रमण काढून पावित्र्य राहिलं पाहिजे. प्रकरण न्यायप्रविष्ट. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. कुणीही कायदा हातात घेऊ नये. शंभूराजे देसाईंचं आव्हान. विशाळ गडावरील अतिक्रमण झालं असेल तर प्रशासन कारवाई करेल, अशीही माहिती. सरकारनं ओबीसीमध्ये आरक्षण न दिल्यास 20 जुलैपासून आमरण उपोषण करणार. मनोज जरांगेंची घोषणा. तर 20 जुलैला मराठ्यांच्या बैठकीची तारीख ठरवणार. जरांगेंकडून स्पष्ट. आरक्षणाच्या नावाखाली राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार. जरांगेंनी फडणवीसांचा पिच्छा सोडून शरद पवारांच्या घराकडे मोर्चा वळवावा. सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया. सर्वच मराठ्यांना ओबीसीमध्ये टाकणं कायद्यानं ही शक्य नाही. कुणबी असणाऱ्यांना आमचा विरोध नाहीच. भुजबळांकडून स्पष्ट. आंदोलनाचा हत्यार आम्हालाही उपसावं लागेल. जरांगेंच्या आंदोलनाची दखल घेतली जात असेल तर गाठ ओबीसीची आहे. प्रकाश शेंडगेंचा आक्रमक पवित्रा. जरांगेंचं आंदोलन आरक्षणाबाबतीत शून्य आकलन. लक्ष्मण हाकेंची जरांगेंवर टीका. अराजक निर्माण करण्याचं मनोज जरांगेंचा मुख्य उद्देश. मुख्यमंत्र्यांना शिव्या देणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हाकेंचा निशाणा. वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहिरच्या कारवर आधी 2 वेळा वेगात कार चालवल्याचं चलान. खालापूर टोलनाक्यावरून ही कार भरधाव गेल्याचा सीसीटीव्ही समोर. एमपीएससी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींची चौकशी व्हावी. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांची राज्य सरकारकडे मागणी. अनेक परीक्षार्थींचे दिव्यांग असल्याचे पुरावे चौकशी होईपर्यंत निकाल लावू नका. कुंभार यांची मागणी. म्हाडातर्फे राज्यभरातील 7,500 घरांसाठी या महिन्यात जाहिरात. मुंबईसह कोकण, पुणे, छत्रपती संभाजीनगरमधील घरांसाठी जाहिरात निघणार. मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या 7 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस. धरणातील पाणीसाठा 25%. पश्चिम रेल्वेची फुकट्या प्रवाशांकडून कोटींची कमाई. 3 महिन्यात 7,84,000 प्रवाशांकडून 52 कोटी रुपयांचा दंड वसूल. पुणे पोलिसांकडून मनोरमा खेडकरांच्या बंगल्याची पाहणी. पुणे पोलिसांकडून मनोरमा खेडकरांना आणखी एक नोटीस जारी. धमकावण्यासाठी वापरलेलं पिस्तूल जप्त का करू नये, पोलिसांचा सवाल. पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये अज्ञातांकडून कोयत्यानं वाहनांची तोडफोड. गाड्या फोडण्याची घटना सीसीटीव्हीत कैद. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. बहुप्रतीक्षित पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल सुरू. एकाच वेळी 1,500 प्रवाशांना बसण्याची सोय. मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे महामार्गावर पाणी. खोपोली जवळील अमृतांजन पुलाजवळ पाणी साचल्यानं वाहन चालकांची तारांबळ. भांडूपच्या फरीदनगरमध्ये घराचा काही भाग कोसळला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल. संततधार पावसामुळे मुंबईतील चुनाभट्टी परिसर जलमय. घरात पावसाचं पाणी शिरलं. नागरिक हैराण. उल्हास नदी क्षेत्रात मुसळधार पावसाची हजेरी. मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ. बदलापूरमधील उल्हास नदीची चौपाटी पुन्हा पाण्याखाली. पवना धरण क्षेत्रात पाणी पातळीत एका दिवसात विक्रमी वाढ. काल दिवसभरात 132 मिलीमीटर पावसाची नोंद. सध्या धरणात 28.77% पाणीसाठा. लोणावळ्यात मुसळधार पावसाची हजेरी. मागील 24 तासात 216 मिलीमीटर रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद.
मुसळधार पावसामुळे बुशी डॅम ओव्हरफ्लो, पर्यटकांच्या पायऱ्यांवर जाण्यास मज्जा. रत्नागिरीच्या खेडमध्ये जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. मार्केट परिसरात नदीचं पाणी, पावसाचा जोर वाढल्यास खेडमध्ये पुराचा धोका. जगबुडी नदीच्या पुरात अडकलेले 125 जण सुरक्षित स्थळी स्थलांतरित. चिपळूण नाका परिसरातील 41 जण आणि तळ्याचे वाखण परिसरातील 84 जणांचं स्थलांतर. सिंहगडाच्या पायवाटेवर अतकरवाडीजवळ पहाटे दरड कोसळली. पर्यटकांना पायवाटेनं जाण्यास बंदी, वन विभागाकडून निर्देश. रत्नागिरीच्या मंडणगड भागात मुसळधार पावसामुळे भिंगळोली एसटी डेपो परिसरात शिरलं पाणी. पुराच्या पाण्यातून वाहन काढताना वाहन चालकांची कसरत. रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली. रोहा शहरातील पूल वाहतुकीसाठी बंद, मोठ्या पुलावरून वाहतूक सुरू. राजापूरमधील अर्जुना आणि गोदावरी नदीनं इशारा पातळी ओलांडली. राजापूर नगर परिषदेजवळील बाजारपेठेला धोका, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. चिपळूणच्या परशुराम घाटात जोरदार पाऊस. परशुराम घाट माथ्यावरून धबधबे वाहू लागले. रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर. मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीचा धोका लक्षात घेत प्रशासनाकडून सुट्टी जाहीर. चिपळूण तालुक्यातील खांदाड, दळवणे, मोरवणे गावात मुसळधार पाऊस. शेतीचं नुकसान. गावातील नदीपात्रात वाढ होत असल्यानं नागरिक चिंतेत. पुण्यातून एनडीआरएफच्या 3 तुकड्या रायगड, रत्नागिरी, चिपळूणमध्ये दाखल. रायगड, चिपळूण आणि खेडमध्ये प्रत्येकी 1 तुकडी तैनात. गरज पडल्यास पुण्याहून अजून तुकड्या मागवण्यात येणार. चिपळूण तालुक्यात जोरदार पाऊस. तालुक्यातील पादभुंगी नदीनं ओलांडली इशारा पातळी. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. चिपळूणचा सवत सडा धबधबा प्रवाहित. मुसळधार पावसामुळे सवत सड्याचं रौद्र रूप. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या पायथ्याशी सवत सडा धबधबा. रायगड जिल्ह्यातील नागोठाण्यात शिरलं पुराचं पाणी. नागोठाणे बस स्थानकाच्या पुराच्या पाण्याचा वेढा. आंबा नदीनं धोक्याची इशारा पातळी ओलांडली. वाशिम जिल्ह्यातील लेंडी नदीला पूर. एरंडा गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्यानं राजकिनीही मार्ग बंद. खेड शहरात मुसळधार पावसानं रस्त्यावर पाणी. पावसामुळे जनजीवन विस्कळीत. मुंबई गोवा महामार्गाजवळील चिंचवली बोरकर पूल पाण्याखाली. चिंचवली गावाचा खेड तालुक्यातील इतर गावांशी संपर्क तुटला. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगावच्या चोपड्यात मुसळधार पाऊस. आडवाद, इरदगाव, वडगाव, बुद्रुक या गावांना पावसानं झोडपलं. नागपुरात पावसाची हजेरी. तर हवामान खात्याकडून विदर्भाला येलो अलर्ट जारी. रायगडमध्ये श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली, पंचतन, दांडगुरी या श्रीवर्धन रस्त्यावर झाड कोसळलं. पर्यायी वाहतुकीसाठी शेखाडी, भरडखोल श्रीवर्धन मार्गे वापरण्याचं आवाहन. सूचना मिळेपर्यंत प्रवास न करण्याच्या सूचना. ठाण्यातील वोल्टास कंपनी क्वार्टर्स समोरील उपवन तलावाजवळ झाड पडलं. 1 व्यक्ती किरकोळ जखमी. दुचाकीचंही नुकसान. दिवाणखवटी आणि खेड दरम्यान रेल्वे मार्गावर दरड कोसळली. दरड कोसळल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प. दरड हटवण्यासाठी 1.5 ते 2.5 तास वेळ लागण्याची शक्यता. संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर सांगली आणि कोल्हापूर प्रशासनाला नोटीस. 15 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत अलमट्टी आणि हिपरंगिम पुराचा धोका. भिवंडी तालुक्यातील कुंभारशिव, गोरले पाड्यात पावसाच्या पुरामुळे शेतीचं नुकसान. भात शेतीत पाणी शिरल्यानं शेती बुडाली. शेतकरी हवालदिल. आषाढी यात्रेच्या नियोजनाच्या कामाची मुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी. विठोबारायाच्या पालखीचं दर्शन घेत मुख्यमंत्री शिंदे पालखी सोहळ्यात सहभागी. आषाढी एकादशी निमित्त सरकारकडून मंत्र्यांची समन्वय समिती स्थापन. समितीतील चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि तानाजी सावंतांचा समावेश. प्रशासनाकडून पुरवल्या जाणाऱ्या सुविधांचा योग्य नियोजनासाठी समितीची नियुक्ती. आषाढी यात्रेसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रशासन सज्ज. आषाढी वारी दरम्यान मंदिर समितीतर्फे भाविकांसाठी मूलभूत सुविधांची सोय. मंदिर परिसरातही कडक सुरक्षा व्यवस्था. ज्ञानेश्वर माऊलींचं 3रं रिंगण आज वेळापूर जवळ पार पडलं. हजारो वारकऱ्यांची रिंगण सोहळ्याला हजेरी. माऊलींच्या पालखीच्या आज भंडी शेगावमध्ये मुक्काम.
ठाण्याच्या नौपाडा कोपरी परिसरातील काही ठिकाणी उद्या पाणीपुरवठा बंद राहणार. जलवाहिनीवरील बायपास यंत्रणा जोडणीच्या कामासाठी पाणीपुरवठा खंडित होणार.